हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो. आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा इला मळ्यात मळो भात कापता वेळी सोन्यानं पिवळं झालो आपण बघितलो. त्याच्यानंतर तो पिवळं झालो मळो आपण कापलो आणि त्या सोना होता त्या घराक नेला. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ह्यो असंच उजाड झालो मळो आपण पुन्हा एकदा नांगरणी केली आणि त्याच्यावर बिना पाण्याची शेती केली, ती म्हणजे आपल्या कुळदाची. मालवणी माणूस आणि कुळदाची पिठी ह्या एक मोठा नाता आणि त्या नाता आपण आजही जोपासतो. तर त्यासाठी आपण कुळीत पेरलो आणि त्या कुळदाची वेळोवेळी आपण जी काय काळजी घ्यायचं किंवा जी काय आत कामा करायचं त्याची अपडेट देत राहिलो. तर आज आपण कुळीत काढू गेलो. आज म्हणजे काल इलाव थोडं निम्मो कुळीत काढून झालो आणि शेवटचे 2 फाळीव म्हणजे लांबच्या लांब असे 2 कोपरे शिल्लक राहिले आहेत आणि आपली कुळीत काढणी चालू आहे. चला बघूया कसे कुळीत काढता ते. तर बाकी सगळ्यांचं कुळीत जवळजवळ काढून झालो हा. कारण बाकीच्यांचं कुळीत होतो तो साठकेचं होतो. साठकेचं कुळीत म्हणजे 60 दिवसाचं. ते का आमच्या इकडे गावठी भाषेत साठकेचं होतं. वारो भरपूर सुटलो हा. आणि साठकेचं कुळीत जर तुम्ही बघितलं तर जो समोर दिसतोय साठकेचं त्याची उंची देखील कमी आहे. ह्यो इकडे असं ठेवलेलो हा. कमी उंचीचं शेंगे वगैरे भरपूर आहेत. आणि ह्यो मागे इकडे जो होतो ह्यो आपल्यापैकीच बियाणा होता. त्यामुळे ह्यो आणि इकडचो एवढंच कुळीत काढूचं शिल्लक राहिलो. आपलं बहुतेक कुळीत काढून झालेलो हा. आपण कालच्या सकाळी संध्याकाळी काढलो. कुळीत ह्यो काढताना शाळा असताना म्हणजे सावली असताना काढूचं लागतं, नाही तर त्याचे शेंगे उन्हान कडक झाले उष्णतेने की त्यो काढताना फुटतात. इकडे सकाळी धोंडू आणि वनग्या दोघं जण इडली त्यांनी काढल्यानी कुळीत तयार झालो की वांढरांचा जरा त्रास होता आणि ह्यो त्रास शेवटच्या दिवसासाठी नको म्हणून आपण काढलेलो. तर कुळदाक शेंगे बघा कशा सणसणीत लागले आहेत आणि पान कमी आणि शेंगे जास्त दिसतात. किती काय केलं तरी पहिले शेंगे असतात ते फुटानच जातात, त्यामुळे त्याचा विलाज नाही. परंतु हे असं मांडव करून एका जागेला ठेवलं जातं, कारण मध्ये मध्ये जी ओली पानं असतात ती सुका हवी आणि त्याचं वेल सुकलो की मग 4 दिवसांनी सोडलो की कुळीत चांगलं झोडलं जातं. राजून आपलं जो कुळीत होतो तो या जागेवर सगळं एकत्र केले आणि एकत्र केलेलं कुळीत पालावरच झोडले. कुळीत झोडण्यासाठी फारसे असे जसे नाचणीची कांसं असतात त्यांना जोडूक जेवढं त्रास लागतं तेवढं कुळदाक लागत नाही. कुळीत 2 दांडे मारले की पटापट पडत जातं. इकडे ह्या गुळा टाकले ना राजून. पूर्वी ढोरा होती तेव्हा ह्या गुळा भेटायचा नाही, आता गुळा आपण ढोरा नाहीत. ते ह्या राजू काकांनी सगळा टाकलेला गुळा तुम्ही बघितला तर शेंग फुटल्याच्या नंतर अशी रिंग बसल्यासारखी पीळ बसल्यासारखी त्याची जी साल आती होता आणि हे सगळं आपण झोडून टाकलो कुळीत. हा आपण आपल्या वरच्या घराकडे म्हणजे ज्या ठिकाणी गोडा होणार त्या ठिकाणी नेत आहोत दरवर्षी. परंतु यावर्षी बघितलं तर त्या ठिकाणी रस्त्याचा हायवेचं काम चालू आहे. खूप सारी धूळ आणि समोर जी माती टाकलेली आहे ती गाडग्याच्या अर्ध्या एवढी इल्यामुळे 1-2 वेळा ढोरा आत जाऊन आपली झाडं ती देखील खाल्ल्यानी. त्यामुळे जर कुळीत ठेवलं आणि गेली तर कुळदाक वास पण भरपूर असता, लगेच जातील आणि जास्त नुकसान होईल. त्यामुळे आपण यावर्षीचं कुळीत हयच ठेवणार आहोत आणि हयच झोडणार आहोत. नंतर खै झोडूच होतो बघूया, पण सध्या आधी काढून असे मांडे करून ठेवता आहो. आज श्रीषा इला आणि कस्तुरी पण इला आणि माझी बायको इली म्हणून आज पटापट काम होता. होय ना वनग्या? हो वनग्या, माझी बायको इली म्हणून आज पटापट काम होता ना, नाहीतर धोंडू पाठीच राहुलो. माझा पोरग्या येईल आधी पहिल्यांदाच कुळीत काढू. बाबू मजा येईल. काय खालं काय? अगो काय खालं मगाशी? काय खालं? ए तसा नाही काढायचा शिशा, तुटली मुळात ना उचलायचा. तर कुळीत असो. हो बाबू फोडू नको, तू अकड काढी तुला दुसरं देतय. जातो लोकांचं काढणी घेऊन ये. आमचं वाढण दे.
तर कुळीत पातळ टाकलेलो कसं होतं हे दाखवण्यासाठी मी खूप वेळा प्रयत्न केले आणि आता असं पातळ झाल्यानंतर झडलो आणि काढून फटाफट फावता देखील आणि ते शेंगे पण चांगले झाले होत. असं मुळासकट कुपळून काढलो आता. मुळासकट कुपळून काढल्याच्या नंतर तसंच झोडलो जाता. मुळात अजिबात माती वगैरे लागान येत नाही, कारण ह्याची मुळा जी असतात वरच्यावर असतात. नत्राचं स्थिरीकरण करूचं काम असतं. तर मातीत नत्र स्थिर करण्याचं काम हे कोळीत करत असतं. तर शिशाक आम्ही ह्यो कोपरो दिला आणि ह्या कोपऱ्यातली शिशा काढता. तर ह्यो इकडे नितीनान कोळीत काढून ठेवलेलो. ह्यो सुकासाठी ताडपत्री असं ठेवलेलो आणि बघितलं तर ह्यो 60च्या कोळीत होतो. जास्त उंच वाढलो नाही, एवढंच उंच वाढलो. जमिनीवर ईदभर अंतर देखील वाढलो नाही. सर एवढं वाढलो आणि पिकलो. शेंगे चांगले होत, परंतु त्याचा वाढ जास्त नाही आणि 2 महिन्यात होता. लवकर झाल्यामुळे वांढरं जरा त्रास देतात. तर इकडे नितीनान काढून सुकट ठेवले ना. इकडे कवळीत बघितलं असतं अजून ओलो हा. अशी काही ठिकाणी आपण जी राई पेरलेली ती राईची देखील झाडं आहेत. आणि ही शेंग बघितलं असतं इकडे ओली आहे. मी आपलं नाही, दुसऱ्यांचं हा, मी फक्त दाखवतोय. ठिकठिकाणी आपण जो मुळं पेरलो त्या मुळ्याक देखील शेंगे येले आहेत. आणि हे थोडंसं सावळीक असल्यामुळे ओलो कुळी. मळ्यात काही मध्ये मुळं पेरलो होतो, ते मुळ्याचे शेंगे बघितलं तर असं खूप चांगले शेंगे येले आहेत. ह्याची भाजी देखील केली जातात आणि बियेसाठी देखील वापर केला जातात. तर ह्याच्यात बियो पण चांगले झाले आहेत. तर हे बघा असे बियो झाले आहेत, दिसत नाही आहेत पण बियो आहेत. आणि इकडे असं सगळं हे मुळवा काही नाही बऱ्यापैकी मुळं झालेलो. पलीकडे इकडे सुगान पुन्हा 1-2दा भाजी पेरले. पण भाजी ही त्या सीझनला जशी होता तशी नंतर उष्णता वाढली की होत नाही. इकडे सगळी भाजी आहे. समोर पालक आहे, इकडे मेथी आहे, पुढे मोहरी आहे, त्याच्या पुढे पुन्हा मेथी आहे आणि इकडे लाल माठ आहे. इकडे मेथी आहे. संध्याकाळचा शाळ झाला म्हणजे सावळी पडली. जिकडे तिकडे असे थोडे उचके काढत ठेवत दिली आहेत. त्यानंतर एकटे करूचेत. सगळी माणसं आता एका जागेवर गेली. इकडे धोंडू हा, वनग्या, कस्तुरी हा, इकडे हेमंत भाया, कमल भाई आणि मामा. शिक्षण इकडे गणपती बसवले. बाबू किती गणपती बसवलं? 4 गणपती. शिष्याचे गणपती आहेत आणि पूजा केली. जवळजवळ सगळं कुळीत काढून झालो हा. संध्याकाळ झाली आहे, सूर्य मावळलो आणि असे मांडे करून ठेवता. एवढं शेवटचं काढूचं रोवलं. एवढं काढलो की कुळीत काढून झालो. हा डोळ्यात जाता सरळ हे कर. इकडे गणपती आमचं काम चालूच आहे. किती झाले गणपती? 2. अरे मगाशी 4 झाले, आता 2 झाले, 5 झाले म्हणायचं. हा एकत्र करता. इकडचे बाहेरच्या बाजूचे तिकडे 2 मांडे आहेत, इकडे 1-2 आहेत, हो एक, तिकडे धोंडू एक बनवता. काल हे छोटे 2-3 इकडे करून ठेवलेले आहेत. इकडे आणि हे आतल्या बाजू. तर अशा प्रकारे आपलं कुळीत तर काढून झालेलो. आता हे कुळीत पुन्हा एकदा झाडूचं लागतलो आणि झाडल्याच्या नंतर चांगलं सुकवून नंतर तो पालार घ्यायचं झोडायचो. ठिकठिकाणी अशी
मोळ्याची झाडं जी घातलेली होती त्याचे खूप सारे शेंगे असे इले होते. ते आम्ही काय भाजी त्याची जास्त करत नाही, एकदा नेलं ती कस्तुरीक पसंत नाही, त्यामुळे आपण भाजी काढली नाही, ते असेच ठेवलेत. नाही तर जवळजवळ 2-1 किलो शेंगे हे भेटले असते असे ठिकठिकाणी पडानत. आणि श्रीशा बाबू बाबू दगडा पायावर पेट्रोल ठेवून दे. हां बस तो नको घेऊ, राहू दे. हाय तो घे चल. तर अशा प्रकारे श्रीशानं सुद्धा मजा केल्या आणि आपलं कामसुद्धा पुरा झाला. तर मित्रांनो, शेती झाल्याच्यानंतर भात शेती झाल्याच्यानंतर आपण ह्या जमिनीत कुळीत पेरलेलो माडातलं मळू बांधतो, कारण इकडे 2 माड होते आणि त्याच्यानंतर या माडातलं मळ या नाव पडला. शेवटी माडातलं मळच नाव राहिलं. आता माड गेले पण मळाचं नाव ताच राहिला. बाजूक नदी आहे आणि ही सगळी नदीच्या बाजूक असणारी शेती आहे. भात कापल्याच्यानंतर आपण कुळीत पेरतो. कुळीत पेरल्याच्यानंतर कुळीत पेरताना जर पाऊस नसलो तर पाणी लावूचं लागतं. यंदा पाऊस असल्यामुळे थोडी ओल होती, त्याच्यात आपण नांगरून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यात कुळीत पेरून एकदा पाणी लावलं आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे न लावता आता डायरेक्ट कुळीत काढलो तर 1 किंवा 2 पाणी लावची लागतात. तर ह्यो काढून झालेलो जो कुळीत आहे ह्यो पुन्हा एकदा झाडणार, जेणेकरून त्याची हिरवी पानं जी आहेत थोडीफार राहिली आहेत ती झाडून टाकायची. त्याच्यात काहीतरी शेंग पडात ती घ्यायची वारेहून आणि त्याच्यानंतर ह्यो सगळं कुळीत झोडायचो. आणि झोडलेल्या कुळीतातून नंतर त्या गुळा म्हणजे त्याचा इतर जो भाग असतात, खोड आणि पाना उरलेली मुळी, त्या गुळा असं म्हणतात. गुळा आवडीन खातात. तसं ते शेवटी सगळा एकत्र करायचा आणि गुरांसाठी ठेवायचा. आता गुरा नसल्यामुळे कोणाच्या तरी गुरांका द्यायचा, नाही तर जाळून टाकायचं. इकडे पाणी बघा कसला काचीसारख्या. नंतर त्याच्यातलं कुळीत घ्यायचो. इकडे आपण पावसाळ्यात गरियो टाकतो, तांबोशीसारखे चांगले चांगले मासे भेटतात. तर अशा प्रकारे नदा इकडे आमची आजी असताना पूर्वी मी भाजी करायचं आहे. आजीच्या वर्षश्राद्धात इथली भाजी वापरली थोडीशी. त्याच्यानंतर काय मग वर्षश्राद्धाक नाही, कार्याच्या वेळी. आणि त्याच्यानंतर मग थोडं थोडं भार पडायला लागलो, त्यामुळे ह्या मागे पडत राहिला. इकडे ह्या जंगल असा वाढला. नदी आहे, पावसाळ्यात टाकलेलो गरियो धोंडून अजून देखील तसेच ठेवल्यानंत. चला जाऊया. इकडे धोंडून बकरीसाठी पालो काढलाय ना, खारे एटाचो आणि रुंबडाचो म्हणजे औदुंबराचो. नंतर मग दुपारचे 2 वाजलेत आपण मळ्यात इला, कारण आपण परवा दिवशी जो कुळीत काढून ठेवलेलो तो झोडूचा. सगळी गँगा, श्रीशा पण इला, आय पण इली, बाकी सगळी कामगार मित्रमंडळी. चला बाकीचं कुळीत काढून झाल्याबरोबर राजून भाजी पण काढल्यान आणि पाणी पण लावचं जवळपास बंद केलं वाटतं. त्यामुळे ही भाजी आता पोसवाक लागली, सुकी सुकी पडली आहे. आपलं जो कुळीत सुकत घातलं होतं तो सगळं आहे धोंडू आणि वानगे हिनी सकाळी एकत्र केल्यानी आणि एकत्र करून हे असं हे सुकत घातलेलं होतं तो झाडले नाही आणि झाडून वगैरे असं ठेवले नाही. आता झोडूचं. हां जोडू कांसारखे नको जोडू. जोरात. हां तर बहुतेक झोडून झालं. इकडे या सगळा गोळा टाकला. ज्यापूर्वी गुरांसाठी वापरायचा, आता गुरा नाही आहेत त्यामुळे ठेवला. ज्यांची गुरं आहेत त्यांना सांगायचा ह्या तर घेऊन जावा, नाही तर मग वाताराक वापरायचं.
काय आला झाड नाही टाक तकडे झाडल्यावर को कर जरा हां इकडे आयन वारे ओले ना शेवटचे कुळीत भरता इकडे धोंडून कळिंगण बघितलं ना दाखव चल धोंडूची शेती याकडे चुकान खाई पडलेल्या बियेचा एक वेल रुजलो हा ज्या कोपऱ्यात काय नाही होता ते आणि त्याका कलिंगड धरला बारक्यास चल राहून दे तर होणार नाही मोठा हा चल होतं बाबा तर हुंडून ढापून ठेवला ना मोठा झाल्यावर खाणार आहे तो तर इकडे बहुतेकांचा कोळी जो होतो तो काढून झोडून झालो आपल्या आधीचं होतं त्यांचं झोडून झालो आणि आपल्या मागचे होते ते अजून हत तिकडे काकी या काय झोडतं काय हां हां तर तिकडे काकी झोडता उद्या मारूसाठी एकत्र करून ठेवता इकडे एक काकी या आणि सगळीकडे असं वातावरण हा दुपारी 2 वाजता इलाव 2 वाजता यासाठी इलाव इकडे राजून गोळ्या टाकल्या ना 2 वाजता यासाठी इलाव की कुळीत झोडताना ती जी शेंग असतात ती पटकन फुटता आणि तुम्ही आता जर बघितलात ही झोडून झालेल्या कुळदाची शेंगा ही अशी स्प्रिंगसारखी गोल होता त्यामुळे पातळ एकदम शेंग असता पटापट फुटता जर उन्हात जर मारली नाही थोडी जरी शाळ झाली म्हणजे सावली झाली तर ही जरा नरम पडता आणि मग फुटत नाही त्यामुळे आपलं नुकसान होण्याची शक्यता असते ह्या नुकसान टाळूसाठी म्हणून आपण लवकर इलाव 2 वाजता आणि पटापट झोडून घेतली इरडीतच झोडून टाकला कारण आपल्या बागेत सध्या तेवढा काही काम नाही बागेतले कामगार वगैरे असल्यामुळे पटकन झोडून झाला आपल्याला त्रास पडलो नाही आईकही तेवढं त्रास पडलो नाही आता या घराकडे नेऊन वारे व्हायचो म्हणजे त्याच्यात काही थोडंसं काडी कचरो असता तो वाऱ्याबरोबर बाहेर जाता आणि जो कुळीत झाडता आपण सकाळी जो धोंडून निवणग्या नेऊन झाडलेला आहे तो झाडलेलो पालो पडतं त्याच्यात माती वगैरे पडतं आणि ही मातीची ढिकळं असतात तो सेपरेट चांगलं पाखडूचं लागतात त्याच्यातली ती ढिकळं वगैरे काढूची लागतात आणि तो काय 1-2 किलो असता तो आपण जास्त करून भिजत घालून ते का मूड आणून त्याचा सांबारा करतो लागताही चांगला आणि त्या भिजत घातल्यामुळे पाण्यात घातल्यानंतर ही जी माती आहे ती एकदम मऊ लोण्यासारखी होता आणि चिखल येऊन ती बाजूक होता त्यामुळे कुळीत राहतात कोणत्याही प्रकारचं दगड या मातीत नाही तर आपण ह्या मातीत नत्राचा स्थिरीकरण केला द्विदल धान्य लावून आता ही पुन्हा एकदा माती चांगली गरम होणार मार्च एप्रिल मे 3 महिने आणि 3 महिन्यानं गरम झालेली माती एकदा काय पावसाचा सडो पडलो पाऊस पडलो की त्या पावसान मस्त की वास येणार आणि ओली झाली की आपली दुसरी शेती चालू होणार ती म्हणजे रेग्युलर भात शेती तिकडे समोर फणसाचं झाड मेला आणि त्याची लाकडाकडे वानग्यानं काढल्यानं लाकडा काढल्या की आमच्या आई खुश होता घराकडे आपल्या लाकडाची हत्ती जवळजवळ 3 वर्षापुरती म्हणजे लाकडा आपण जरी केला नाही तरी 3 वर्ष घराकडे लाकडापुरती एवढी लाकडं तरी पण आमची आई बाहेर गेली की लाकडा आणल्याशिवाय घराकडे येत नाही आणि आम्ही बागेतनं वगैरे लाकडाला खुश होता धोंडू ऐकता आणि धोंडू आता ऐक सांगतो होय ना धोंडू तुझा काय सांगता लाकडां काय सांगता लाकडांची शूटिंग करतोय तर मित्रांनो कुळदाची वय केल्यापासून आजपर्यंत आपलं सगळं जो प्रवास होतो तो मी तुमका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंय तर ह्या आता सगळा सोना आपण घेऊन घरात जातो सगळा काम झाला आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणातले शेतीचे किंवा अन्य इतर जे व्हिडिओ ते पुढचे नवीन व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय